आणि आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या आपण बघूयात। पुण्याच्या खडकवासला धरणातील पाणीसाठा 85% तर विसर्ग 25,000 वरून 20,000 पावसाचा जोर कमी असल्यामुळे पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे। पुणे जिल्ह्यातील 80 गावांवर दरड कोसळण्याचा धोका। आंबेगाव तालुक्यातीलच सर्वाधिक 24 गावं उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवून देखील अद्याप निधी नाही। पुण्यातील पुराच्या पाण्यामुळे साथरोगांचा प्रसार तर जलजन्य आजारांसह कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे। महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं पूरग्रस्त भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना घेतल्या हाती। पुणे शहरात जवळपास 44 जणांना झिकाची लागण, 12 गर्भवती महिलांचा समावेश। झिका सदृश लक्षणं असलेल्या 474 गरोदर महिलांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले। पुण्यातील पीएमपीएलए कर्मचाऱ्यांचा संप मागे काल जवळपास 148 फेऱ्यांवर झाला होता परिणाम। 6 वर्षांहून अधिक बदली रोजंदारी सेवेत असलेल्या सगळ्याच कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करण्याची मागणी होती। सेट परीक्षेच्या निकालाचा मार्ग मोकळा। वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेल्या सेटसाठी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आरक्षण लागू। महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या पुणे मंडळामधील 2,500 घरं पडून आहेत, तर घरं विकण्यासाठी खासगी व्यावसायिक संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न होणार। मुळामुठा नदीपात्रात टाकलेल्या राडारोड्यासंदर्भात पुणे महानगरपालिकेची संबंधित जागा मालकाला नोटीस, तर जागा मालकावर गुन्हा दाखल, तर राडारोडा उचलण्याचा खर्च देखील जागा मालकाकडून घेतला जाईल। संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा मलेशियामध्ये होणार। नामदेव महाराजांच्या पादुका आळंदीमधून मलेशियाच्या दिशेने मार्गस्थ।